Now we are going to start the another part in this chapter. The chapter is reproduction in animals. The part is human reproduction and the current part is embryonic development. तर आपला आता कोणता पार्ट सुरू आहे? ह्युमन रिप्रोडक्शन. ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये याच्या पहिले आपण कुठल्या पार्टला होतो? फर्टिलायझेशन. आता आपल्याला कुठे जायचं आहे? एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. फर्टिलायझेशन काय होतं? द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गमेट with the haploid female gamete to form the zygote. The process it is called as fertilization. Human मध्ये हे fertilization कसं आहे? Internal. So in human the fertilization is internal and that takes place in the ampulla of the fallopian tube. Process आपण किती पार्ट मध्ये स्टडी केली होती? 3. The first step it is called as migration of sperm. Second step it is called as penetration of sperm into the ovum. The third step it is called as actual fertilization. पहिल्या मायग्रेशन ऑफ स्पर्म मध्ये काय झालं होतं की स्पर्म मायग्रेट झाला होता एम्प्युला पर्यंत, ओव्हम मायग्रेट झाला होता एम्प्युला पर्यंत. सेकंड स्टेप पेनिट्रेशन ऑफ स्पर्म इनटू द ओव्हम मध्ये काय झालं होतं की तो पर्टिक्युलर स्पर्म त्या ओव्हमच्या आत एंटर झाला होता. थर्ड स्टेप ऍक्च्युअल फर्टिलायझेशन मध्ये काय झालं होतं की मेल गमेट मधला न्यूक्लियस आणि फिमेल गमेट मधला न्यूक्लियस हे फ्यूज झाले होते आणि सोबत सायटोप्लाझम पण फ्यूज झाला होता. प्रोसेसमध्ये काय झालं होतं की न्यूक्लियसचं फ्युजन झालं असेल तर मग कॅरिओकायनेसिस, कॅरिओमिक्सिस. सायटोप्लाझमचं मिक्सिंग झालं असेल तर सायटोमिक्सिस. म्हणून त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं होतं? ॲम्फिमिक्सिस. सो इन ह्युमन द फर्टिलायझेशन इट इज ऑल्सो कॉल्ड एज सिंगॅमी. आता फर्टिलायझेशनमध्ये काल प्रॉडक्ट, याच्या पहिले प्रॉडक्ट आपल्याला काय मिळाला होता? झायगोट. कसा होता झायगोट? द झायगोट इट इज अ युनिसेल्युलर uninucleate and diploid structure that is formed in ampulla of the fallopian tube. Now that particular zygote it has to undergo mitotic divisions. त्या पर्टिक्युलर झायगोटला आता मायटॉटिक डिव्हिजन्स मध्ये जायचं आहे. अँड अपॉन मायटॉटिक डिव्हिजन्स दॅट पर्टिक्युलर झायगोट इट डेव्हलप्स इनटू द अडल्ट एम्ब्रियो अँड दॅट पर्टिक्युलर सिरीज ऑफ चेंजेस वेअर द झायगोट इज कन्व्हर्टेड इनटू अडल्ट embryo in the uterus it is called as embryonic development. And the branch of the biology which deals with the study of this particular embryonic development it is called as embryology. The branch of the biology which deals with the study of embryonic development that is called as embryology. तर कशाला म्हटलं आपण आता एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट की झायगोट हा कशामध्ये डेव्हलप झाला पाहिजे किंवा कन्वर्ट झाला पाहिजे? अडल्ट एम्ब्रियो मध्ये. म्हणून एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटला कसं डिफाईन केलं आपण आता? द सिरीज ऑफ चेंजेस इन व्हिच झायगोट इज कन्व्हर्टेड इनटू multicellular adult embryo. That particular series of changes are called as embryonic development. And the branch of the biology which deals with the study of such particular embryonic development it is called as embryology. And this particular embryonic development it shows certain changes. The various steps included in this particular embryonic development are cleavage, gastrulation and organogenesis. म्हणजे आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट मध्ये? क्लिवेज स्टडी करायचं आहे, गॅस्ट्रुलेशन स्टडी करायचं आहे आणि ऑर्गॅनोजेनेसिस स्टडी करायचं आहे. क्लिवेजला आपण ब्लास्टुलेशन पण म्हटलेलं आहे. आता सिंपल ऑब्झर्वेशन काय आहे की याच्या आधी म्हणजे फर्टिलायझेशनच्या नंतर जो झायगोट प्रोड्यूस झालेला आहे हा पर्टिक्युलर झायगोट एका मल्टीसेल्युलर एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट होणार आहे. हा झायगोट एका मल्टीसेल्युलर एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट होणार आहे. जो मल्टीसेल्युलर एम्ब्रियो ब्लास्टुला राहणार आहे, कन्वर्ट होणार आहे. म्हणजे या झायगोटचं काय होणार आहे? डिव्हिजन होणार आहे. कोणतं डिव्हिजन होणार आहे? मायटॉसिस होणार आहे. मायटॉसिस मध्ये एक सेल 2 सेल मध्ये डिवाइड होणार आहे. डिव्हिजनला क्लिवेज म्हणतात. म्हणून दिस पर्टिक्युलर स्टेप, फर्स्ट स्टेप इट इज कॉल्ड ॲज अ क्लिवेज. जो एम्ब्रियो तयार होणार आहे तो ब्लास्टुला असणार आहे. म्हणून दिस पर्टिक्युलर क्लिवेज अगेन इट इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टुलेशन. गॅस्ट्रुलेशन मध्ये काय होणार आहे की जो पर्टिक्युलर ब्लास्टुला तयार झाला हा ब्लास्टुला पुढच्या एका एम्ब्रियो मध्ये तयार होणार आहे की ज्या एम्ब्रियोला 3 जर्म लेयर्स राहील, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म. त्या 3 जर्म लेयर्ड एम्ब्रियोला गॅस्ट्रुला म्हणतात. म्हणून त्या पर्टिक्युलर प्रोसेसला म्हणतात गॅस्ट्रुलेशन. म्हणजे ब्लास्टुला जर गॅस्ट्रुला मध्ये कन्वर्ट होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रुलेशन. आणि ज्या गॅस्ट्रुलाला आपण आता तयार झाला असं म्हटलं त्या गॅस्ट्रुला पासून जर आता माझ्या बॉडीचे ऑर्गन्स तयार होत असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनोजेनेसिस. म्हणजे सिंपल काय की क्लिवेज मध्ये हा झायगोट डिव्हाइड होणार आहे.
गॅस्ट्रुलेशन मध्ये ब्लास्टुलाचं कन्व्हर्शन गॅस्ट्रुलामध्ये होणार आहे आणि ऑर्गॅनोजेनेसिस मध्ये ऑर्गन्स तयार होणार आहे. द फर्स्ट स्टेप वी आर स्टार्टिंग नाउ, दॅट इज कॉल्ड ॲज द क्लिवेज. दॅट इज कॉल्ड ॲज क्लिवेज. मग क्लिवेजला कसं डिफाईन करता येईल? द प्रोसेस इन विच single celled zygote undergo series of mitotic changes to form group of cells, it is called as cleavage. काय म्हटलंय? द सिरीज ऑफ चेंजेस इन विच दिस पर्टिक्युलर झायगोट इट अंडरगो मायटॉटिक डिव्हिजन. किंवा हा झायगोट जर असेल तर हा मायटॉटिक डिव्हिजन्स मध्ये जाणार आहे, मायटॉसिस मध्ये जाणार आहे. सो सिरीज ऑफ चेंजेस इन विच दिस पर्टिक्युलर झायगोट इट अंडरगो series of mitotic divisions and there is formation of a multicellular embryo. The multicellular embryo, it is called as a blastula. This particular complete process, it is called as a cleavage. And this particular process of cleavage, it takes place in the ampulla of the fallopian tube. किंवा ही पूर्ण प्रोसेस जर असेल तर कुठे होईल? क्लिवेजची प्रोसेस असेल किंवा ज्याला आपण ब्लास्टुलेशन म्हणतो त्या पर्टिक्युलर क्लिवेजला प्लेस काय आहे? तर दिस पर्टिक्युलर क्लिवेज इट टेक्स प्लेस इन दिस पर्टिक्युलर पार्ट दॅट इज कॉल्ड ॲज अ फॅलोपियन ट्यूब. अँड दिस पर्टिक्युलर क्लिवेजेस आर दिस पर्टिक्युलर डिव्हिजन दे आर टोटल अँड अनइक्वल. दिस पर्टिक्युलर क्लिवेजेस दे आर टोटल अँड अनइक्वल. आता टोटल अँड अनइक्वल म्हणजे काय? की हा पर्टिक्युलर झायगोट आहे, जोपर्यंत एक सेल दोन सेलमध्ये डिवाइड होत नाही तोपर्यंत नवीन तयार झालेले सेल्स डिवाइड होणार नाही. मी काय म्हटलं की हा पर्टिक्युलर झायगोट जो एक सेल आहे तो झायगोट जोपर्यंत दोन सेलमध्ये डिवाइड होणार नाही तोपर्यंत नवीन तयार झालेला सेल डिवाइड जर होत नसेल तर दॅट पर्टिक्युलर डिव्हिजन क्लिवेज इट इज कॉल्ड ॲज अ टोटल ऑर होलोब्लास्टिक. पण हा पर्टिक्युलर झायगोट जेव्हा डिवाइड होईल दोन सेल्समध्ये तेव्हा ते दोन सेल्स इक्वल नसतात. एक स्मॉलर असतो, दुसरा लार्जर असतो. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर क्लिवेजेस दे आर कॉल्ड ॲज अनइक्वल. कॉल्ड ॲज अनइक्वल. आता आपल्याला या क्लिवेजेसला जायचं आहे आता की बा हा पर्टिक्युलर झायगोट त्या एम्ब्रिओमध्ये म्हणजे ब्लास्टुलामध्ये कसं कन्वर्ट होईल. पुन्हा एकदा व्हॉट इज क्लिवेज? द सिरीज ऑफ मायटॉटिक डिव्हिजन्स इन विच दिस पर्टिक्युलर डिप्लॉइड झायगोट इट इज कन्वर्टेड इनटू मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ. These particular mitotic divisions are called as a cleavage. So this particular cleavages in human takes place in the ampulla of the fallopian tube and these particular cleavages are holoblastic and unequal. आता आपण जाऊ फर्स्ट क्लिवेजला की पहिलं मायटॉटिक डिव्हिजन कसं आहे. द फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन ऑर फर्स्ट क्लिवेज ऑफ दिस पर्टिक्युलर झायगोट इज व्हर्टिकल. म्हणजे हा पर्टिक्युलर झायगोट जर असेल, हा झायगोट असेल तर इनडायरेक्टली या पर्टिक्युलर झायगोटला आता डिव्हाइड करायचं आहे म्हणजे फर्स्ट क्लिवेजला जायचं आहे. हा पर्टिक्युलर झायगोट आता डिव्हाइड होईल व्हर्टिकली. सो फर्स्ट क्लिवेज इट इज ऑलवेज अ व्हर्टिकल दॅट इज पासिंग फ्रॉम ॲनिमल पोल टू द व्हेजिटल पोल. हा पर्टिक्युलर झायगोट हा ओव्हमचा प्रॉडक्ट आहे. हा झायगोट हा ओव्हमचा प्रॉडक्ट आहे. त्या ओव्हमला आठवत असेल तर त्या ओव्हमला एक साईड ही होती त्याला म्हणतो आपण ॲनिमल हाफ, दुसऱ्या साईडला म्हटलं होतं आपण व्हेजिटल हाफ. त्या ओव्हमच्या ज्या साईडला न्यूक्लियस होता त्या साईडला म्हटलं होतं आपण ॲनिमल पोल आणि अपोजिट साईडला म्हटलं होतं आपण व्हेजिटल पोल. आणि हा झायगोट हा ओव्हमचाच प्रॉडक्ट असल्यामुळे या झायगोटला पण हा जो पोल असेल त्याला म्हणतो आपण ॲनिमल पोल आणि हा जर पोल असेल तर त्याला म्हणतो आपण व्हेजिटल पोल. So the first cleavage it is always a vertical that is passing from animal pole to the vegetal pole resulting into two unequal cells. Resulting into two unequal cells. The two unequal cells they are collectively called as the blastomeres, but the larger it is called as a macromere and the smaller it is called as a micromere. So this is called as the two-celled stage. This is called as two-celled stage and this particular first cleavage it occurs 30 hours after fertilization. की फर्टिलायझेशन झाल्यानंतर 30 hours नंतर जे पर्टिक्युलर क्लिवेज असेल दॅट पर्टिक्युलर क्लिवेज इट इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट क्लिवेज. काय कळलं फर्स्ट क्लिवेज मध्ये? की हा पर्टिक्युलर झायगोट जो आहे तो मायटॉसिस मध्ये जाणार म्हणजे मायटॉटिक डिव्हिजन मध्ये जाणार. डिव्हिजन कसं राहणार तर व्हर्टिकल राहणार. कुठून कुठपर्यंत पास होणार तर ॲनिमल पोल कडून व्हेजिटल पोलकडे. झायगोट किती सेल्स मध्ये डिवाइड होणार तर दोन सेल्स मध्ये. पण दोन्ही सेल्स सारखे राहतील का? नाही. एक सेल लार्जर राहील, दुसरा सेल स्मॉलर राहील. दोन्ही सेल्सला कलेक्टिव्हली काय म्हणता येणार तर ब्लास्टोमियर्स. पण लार्जर सेल असेल तर त्याला काय म्हणणार मॅक्रोमियर आणि स्मॉलर सेल असेल तर त्याला काय म्हणणार मायक्रोमियर. सो दिस इज द फर्स्ट क्लिवेज वेअर दिस पर्टिक्युलर झायगोट it undergo mitotic division. There is formation of two unequal cells, the smaller cell and the larger cell. The larger cell it is called as a macromere, the smaller cell it is called as a micromere. The process of this particular first cleavage takes place after
or it takes place 30 hours after fertilization. तर या पर्टिक्युलर फर्स्ट क्लिवेज मध्ये दोन सेल्स तयार झाले. आता जो आपण सेकंड क्लिवेजला, हा सेकंड क्लिवेज आहे. या सेकंड क्लिवेज मध्ये काय होणार की हे जे दोन सेल्स आहे या पर्टिक्युलर झायगोट पासून प्रोड्यूस झालेले, हे दोन सेल्स आता 4 सेल्स मध्ये कन्वर्ट होईल. सो सेकंड क्लिवेज. मग सेकंड क्लिवेज कसं राहील? द सेकंड क्लिवेज अगेन इट इज व्हर्टिकल. म्हणजे पहिलं क्लिवेज जर असं झालेलं असेल तर दुसरं क्लिवेज आता असं होईल. म्हणजे द सेकंड क्लिवेज अगेन इट इज व्हर्टिकल बट दॅट इज पासिंग to the center or passing through the center but at right angles to the first. मी काय म्हटलं? द सेकंड क्लिवेज इट इज ऑल्सो व्हर्टिकल बट दॅट इज ॲट राईट अँगल्स टू द फर्स्ट. म्हणजे फर्स्ट क्लिवेज जर असं झालेलं असेल तर सेकंड क्लिवेज असं होईल. So in this particular second cleavage, firstly this particular larger macromere divides to form two large macromeres and one small. Secondly, the smaller micromere it divides to form two small micromeres. Indirectly या सेकंड क्लिवेज मध्ये होणार काय की हे जे दोन सेल्स आहे या दोन सेल्स पैकी पहिल्यांदा मॅक्रोमियर डिवाइड होईल तर दोन मॅक्रोमियर्स तयार होईल. नंतर मायक्रोमियर डिवाइड होईल तर दोन मायक्रोमियर्स तयार होईल. म्हणजे इनडायरेक्टली पहिल्यांदा दोन सेल्स असेल तर त्याच्यापासून तीन सेल्स तयार होईल. तीन सेल्स असेल तर त्याच्यापासून चार सेल्स तयार होईल. इथून तर इथपर्यंत या क्लिवेजला काय म्हणतो आपण? सेकंड क्लिवेज. So how is the second cleavage then? This particular second cleavage, it is also vertical, but that is at right angles to the first, dividing this particular two cells which are present in this particular stage is converted into the four cell stage. And the process of this particular second cleavage, it takes place after 40 hours fertilization. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर 40 to 50 hours नंतर जे क्लिवेज होईल कंप्लीट, दॅट पर्टिक्युलर क्लिवेज इट इज कॉल्ड ॲज अ सेकंड क्लिवेज. सिंपल काय आहे की फर्स्ट क्लिवेज मध्ये एका सेल पासून दोन सेल्स तयार होतात, तर सेकंड क्लिवेज मध्ये दोन सेल्स पासून चार सेल्स तयार होतात. सो दॅट इज कॉल्ड एज सेकंड क्लिवेज. द थर्ड क्लिवेज. थर्ड क्लिवेज मध्ये काय होईल? इन द थर्ड क्लिवेज दिस पर्टिक्युलर फोर सेल्ड स्टेज इट इज कन्वर्टेड इंटू 8 सेल्ड स्टेज. 4 celled stage is converted into 8 celled stage, that is called as the third cleavage. म्हणजे हे पर्टिक्युलर 4 सेल्स असेल तर याच्यातला एक एक सेल आता डिवाइड होईल. 4 नंतर 5 सेल्ड स्टेज, 6 सेल्ड स्टेज, 7 सेल्ड स्टेज, 8 सेल्ड स्टेज. दिस इज कॉल्ड ॲज द थर्ड क्लिवेज. म्हणजे थर्ड क्लिवेज मध्ये टोटल सेल्स किती प्रोड्यूस होणार? तर 8 सेल्स. नाउ दिस पर्टिक्युलर 8 celled stage it undergo further cleavages, and this particular 8 celled stage later in the next cleavage it is converted into 16 celled stage. 16 celled stage later it is converted into 32 celled stage, and 16 to 32 celled embryo which is present in the ampulla of the fallopian tube, which is a compact mass, it is called as a morula. इट इज कॉल्ड ॲज मोरुला. मी काय म्हटलं की पहिल्या क्लिवेज मध्ये एकापासून दोन सेल्स तयार झाले, दुसऱ्या क्लिवेज मध्ये दोन पासून चार सेल्स तयार झाले, तिसऱ्या क्लिवेज मध्ये 4 सेल्स पासून 8 सेल्स तयार झाले, याच्या पुढच्या क्लिवेज मध्ये 8 पासून 16 सेल्स तयार झाले, त्याच्या पुढच्या क्लिवेज मध्ये 16 पासून 32 सेल्स तयार झाले. पण हे 32 सेल्स जे आहे हे 32 सेल्स एकमेकांना कॉम्पॅक्ट आहे. आणि असं जर कॉम्पॅक्ट मास ऑफ 32 सेल्ड स्टेज असेल तर दॅट पर्टिक्युलर स्टेज इट अपियर्स लाईक अ फ्रूट ऑफ द मलबेरी प्लांट, अँड फ्रूट ऑफ द मलबेरी प्लांट इट इज कॉल्ड ॲज अ मोरुला. दिस पर्टिक्युलर एम्ब्रियो इट जस्ट रिझेम्बल्स और इट लुक्स लाईक अ मोरुला ऑफ मलबेरी प्लांट. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर एम्ब्रियो इट इज कॉल्ड ॲज अ मोरुला. मी काय म्हटलं की हा जो 8 सेल स्टेज आहे ही आता 16 होईल, मग 32 होईल. पण हे 32 सेल्स जर असेल तर कॉम्पॅक्टली अरेंज असेल, आतमध्ये गॅप नाही. पण या 32 सेल स्टेजमध्ये 16 सेल्स जर असेल तर ते मायक्रोमियर्स आहे, आणि 16 सेल्स असेल तर मॅक्रोमियर्स आहे. मॅक्रोमियर्स दे आर प्रेझेंट टुवर्ड्स द सेंटर अँड मायक्रोमियर्स दे आर प्रेझेंट टुवर्ड्स द पेरिफरी. बट देर इज नो space within this particular embryo, that's why this is a compact mass of 16 to 32 cells, it is called as a morula. याला मोरुला का म्हटलं? कारण हा जो एम्ब्रियो आहे मलबेरी नावाचा एक प्लांट आहे, त्या पर्टिक्युलर प्लांटचं जे फ्रूट आहे ते फ्रूट असं दिसणार, की ज्या फ्रूटला त्या पर्टिक्युलर प्लांटच्या मोरुला म्हणतात. म्हणून हा एम्ब्रियो त्या मोरुला सारखा दिसतो, म्हणून दिस पर्टिक्युलर एम्ब्रियो इट इज कॉल्ड ॲज अ मोरुला. अँड दिस पर्टिक्युलर मोरुला इट इज फॉर्म्ड
4th day after fertilization or 72 hours after fertilization. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर 72 hours नंतर जो एम्ब्रिओ दिसेल ना तो हा एम्ब्रिओ आहे. That particular embryo it contain 16 to 32 cells, and that particular embryo it is now called as a morula. Now this particular morula it is present in the fallopian tube, or it is present in the ampulla of the fallopian tube. Now this particular morula, the cells of the morula obtain nutrition, and these particular cells which are present in this particular morula now undergo division, and there is formation of another stage of embryo, and that particular another stage of embryo it is called as a blastula. मग हा जो मोरुला आहे, हा पर्टिक्युलर मोरुला असेल तर तो कशामध्ये कन्वर्ट होईल तर ब्लास्टुला. मग हा मोरुला कुठे प्रोड्यूस झालेला तर ऍक्च्युअली दिस पर्टिक्युलर मोरुला इट इज फॉर्म्ड इन द ampulla of the fallopian tube. Now this particular morula it is present in the ampulla of the fallopian tube. Now it leave its place from the ampulla of the fallopian tube to the uterus. म्हणजे इनडायरेक्टली हा मोरुला आता त्या फॅलोपियन ट्यूबच्या अँप्युला मधून निघेल, इस्मस मध्ये येईल, इस्मस मधून आता तो युटेरस मध्ये येईल, आणि युटेरस मध्ये आल्यानंतर पुढे काय होईल ते ऑब्झर्व करा. हा मोरुला कशामध्ये कन्वर्ट होईल तर ब्लास्टुला मध्ये. मग कसं होईल तर ऑफ दिस पर्टिक्युलर सेल्स or 32 cells, the 16 cells which are present towards the periphery which are called as micromeres, and the 16 inner cells which are larger they are present in the center or inner side, they are called as macromeres. Of these outer cells they divide and redivide, they becomes flat. The outer cells which are called as micromeres, they becomes flat, they divide and redivide, and they form the layer of that particular embryo. That layer of the embryo it is now called as a trophoblast. झालं काय की हे जे बाहेरचे सेल्स आहेत ज्यांना काय म्हणतो आपण मायक्रोमियर्स, हे आता डिवाइड आणि रिडिवाइड होईल याच्या पुढच्या स्टेजसाठी, फ्लॅट होईल. आणि ही जी फ्लॅट लेअर जी तयार झाली त्या पर्टिक्युलर एम्ब्रिओची, हा एक बॉल सारखं स्ट्रक्चर आहे. बाहेरची जी सेल्स फ्लॅट आहे त्या पर्टिक्युलर लेअरला काय म्हणणार ट्रोफोब्लास्ट. अँड the inner cells which are called as the macromeres, they also divide and redivide, but these particular cells which are formed from the macromeres, they are shifted towards the one side, and that particular cells or the mass of these particular cells which are formed from macromeres, now they are called as inner cell mass, or that is called as the embryonal knob. म्हणजे सोपं झालं काय की जे बाहेरचे मायक्रोमियर्स होते ते फ्लॅट झाले, डिवाइड झाले, त्या लेअरला काय म्हटलंय ट्रोफोब्लास्ट. जे आतले मॅक्रोमियर्स होते ते पण डिवाइड झाले, पण ते एका साईडला शिफ्ट झाले. शिफ्ट झालेले जे सेल्स आहेत तो एक नॉब सारखं स्ट्रक्चर दिसतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण एम्ब्रिओनल नॉब, किंवा त्याला म्हणतो आपण इनर सेल मास. अँड दिस पर्टिक्युलर एम्ब्रिओ नाव इट इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टुला. दिस एम्ब्रिओ नाव इट इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टुला. तुम्ही म्हणाल की या मोरुलामध्ये आणि ब्लास्टुलामध्ये डिफरन्स काय आहे तर या मोरुलामध्ये आतमध्ये स्पेस कुठेच नाही आहे, पण या पर्टिक्युलर ब्लास्टुलामध्ये ही स्पेस प्रेझेंट आहे. द स्पेस प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर ब्लास्टुला इट इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टोसील. The space present in this particular blastula it is called as a blastocele, and when this particular morula it is converted into blastula, and when this particular blastula it reaches to the uterus, the zona pellucida and the other layers of the Graafian follicle they degenerate. म्हणजे इथपर्यंत आता मोरुला स्टेज पर्यंत झोना पेलुसिडा ही लेअर राहिली, पण याच्या पुढे आता हा पर्टिक्युलर एम्ब्रिओ युटेरस मध्ये डेव्हलप होत असल्यामुळे आता झोना पेलुसिडा तिथे राहणार नाही. मग ब्लास्टुला काय आहे तर ऍक्च्युअली दिस पर्टिक्युलर ब्लास्टुला इट इज अ मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ विच एनक्लोजेस द स्पेस, दॅट पर्टिक्युलर स्पेस इट इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टोसील. It is formed from the morula. The outer layer of these particular cells it is called as a trophoblast, and the inner cells they are called as the inner cell mass. That is called as inner cell mass. And the cells which are present just adjacent to the trophoblast, that particular cells are called as cells of Rauber. की या ट्रोफोब्लास्टच्या जस्ट लागून जे इनर सेल मासचे सेल्स आहे या पर्टिक्युलर सेल्सला म्हणतात सेल्स ऑफ राउबर. So this is the multicellular embryo which shows the presence of a cavity. That particular cavity it is called as a blastocele. Now this particular blastula when it is formed it remain in the uterus, it float in the uterus for 2 to 3 days. After 2 to 3 days the outer cells of this particular blastula which are called as the trophoblast, they touch the inner wall of the uterus, that is called as the endometrium. The cells of the trophoblast now secrete certain substance.
Due to that particular substance, this particular trophoblast along with this particular blastula get a sink within the wall of the uterus. That wall it is called as endometrium, and that particular process of sinking of this particular blastula in the wall of the uterus or endometrium, it is called as implantation. That is called as implantation, and during implantation this particular inner cell mass is present towards the uterus. हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे या पर्टिक्युलर ब्लास्टुलाचा हा जो पार्ट आहे हा त्या युटेरस कडे म्हणजे युटेरसच्या एंडोमेट्रियम कडे असतो, म्हणून दिस पर्टिक्युलर एंड इट इज कॉल्ड ॲज एम्ब्रियॉनल एंड, अँड द अपोजिट एंड ऑफ दिस पर्टिक्युलर ब्लास्टुला इट इज कॉल्ड ॲज ॲब एम्ब्रियॉनल एंड. मी काय म्हटलं की हा पर्टिक्युलर ब्लास्टुला आहे हा जर आता त्या युटेरसमध्ये सपोज फॉर एक्झाम्पल हे जर युटेरस असेल आणि ही जी आतमधली लेअर आहे हिला काय म्हणतो आपण एंडोमेट्रियम. हा ब्लास्टुला फॉर एक्झाम्पल जर 2-3 दिवस जर फॉर एक्झाम्पल या युटेरसमध्ये जर फ्लोट होत राहत असेल तर 2-3 दिवसानंतर या पर्टिक्युलर ब्लास्टुलाचे जे आउटर सेल्स आहे ज्यांना आपण ट्रोफोब्लास्ट म्हणतो, या ट्रोफोब्लास्ट कडून सबस्टन्स सिक्रेट होईल की ज्याच्यामुळे हे एंडोमेट्रियम डायजेस्ट होईल. डायजेस्ट झाल्यामुळे हा पर्टिक्युलर ब्लास्टुला जर असेल तर आतमध्ये काय होईल सिंक होईल, आणि त्या पर्टिक्युलर सिंकिंगला काय म्हणतो आपण इम्प्लांटेशन. पण या इम्प्लांटेशनच्या वेळेस काय होणार की ह्या पर्टिक्युलर ब्लास्टुलाच्या ह्या इनर मास सेल्सला ऑब्झर्व करा. हे आतमधल्या साईडला जर असेल म्हणजे असतात तर त्या पर्टिक्युलर एम्ब्रिओच्या त्या एंडला काय म्हणतात तर एम्ब्रियॉनल एंड, पण याच्या अपोजिट एंडला काय म्हणतात तर ॲब एम्ब्रियॉनल एंड. हा कोणता एंड झाला एम्ब्रियॉनल एंड. नाउ दिस पर्टिक्युलर एम्ब्रियो विच इज कॉल्ड ॲज अ ब्लास्टुला इट लुक्स लाईक अ सिस्ट. सिस्ट म्हणजे गाठ. Now this particular embryo which is called as a blastula, it looks like a cyst on this particular uterus. That's why this particular blastula it is also called as a blastocyst. It is called as blastocyst. The full process of this particular formation of blastula and implantation takes place 7th day after फर्टिलायझेशन. म्हणजे हा पर्टिक्युलर ब्लास्टुला त्या युटेरसच्या वॉलमध्ये आतमध्ये सिंक होणे ज्याला आपण इम्प्लांटेशन म्हटलं याला जवळजवळ 7 to 8 days लागतात. So this is the process, that particular process it is called as a blastulation. So in cleavage, the zygote it is finally converted into multicellular embryo which is called as a blastula. That's why this particular cleavages or divisions they are called as a blastulation. That is called as blastulation. म्हणजे ब्लास्टुलेशन मध्ये आपल्याला काय कळलं की या पर्टिक्युलर ब्लास्टुलेशन मध्ये झायगोट जो आहे तो डिवाइड होईल. डिवाइड होत असेल तर एक मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ तयार होईल की जो पर्टिक्युलर मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ ब्लास्टुलर आहे. त्याच्यापैकी मोरुला पर्यंतची डेव्हलपमेंट ही फॅलोपियन ट्यूब मध्ये होईल, पण मोरुला टू ब्लास्टुला ही डेव्हलपमेंट जर असेल तर कुठे होईल तर युटेरस मध्ये होईल. सो फायनली आफ्टर दिस पर्टिक्युलर क्लिवेज there is formation of a blastula. That's why this particular cleavage it is referred as blastulation. आता हा जो पर्टिक्युलर एम्ब्रिओ आहे ज्या एम्ब्रिओला ब्लास्टुला म्हटलं आपण हा आता पुढच्या एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होईल, and that particular step of embryonic development it is called as gastrulation. That is called as gastrulation. म्हणजे याच्या पुढचा पार्ट आपला कुठला राहील आता gastrulation. The second step of embryonic development is gastrulation. The first step is ब्लास्टुलेशन, त्यालाच काय म्हटलं होतं आपण क्लिवेज. आता आपण एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या सेकंड स्टेपला जात आहे. द सेकंड स्टेप ऑफ दिस पर्टिक्युलर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इट इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रुलेशन. मग गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय तर ॲक्च्युली आपण याच्या आधीच्या स्टेपमध्ये ज्याला काय म्हटलं आपण क्लिवेज, तर त्या स्टेपमध्ये काय झालं होतं की झायगोट हा ब्लास्टुलामध्ये कन्वर्ट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे या गॅस्ट्रुलेशनमध्ये ब्लास्टुलाला गॅस्ट्रुलामध्ये कन्वर्ट करायचं आहे. ब्लास्टुला हा एम्ब्रिओ आहे, गॅस्ट्रुला पण एम्ब्रिओ आहे, पण ब्लास्टुला गॅस्ट्रुलामध्ये डेव्हलप होत असेल तर दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रुलेशन. मग गॅस्ट्रुलेशनला कसं डिफाईन करता येईल द प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ ब्लास्टुला इंटू गॅस्ट्रुला इट इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रुलेशन. मग गॅस्ट्रुला म्हणजे काय द 3 germ layered embryo इट इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रुला. द 3 germ layered embryo is called as gastrula. 3 germ layers म्हणजे काय तर एम्ब्रिओला 3 germ layers फॉर्म होतात, एंडोडर्म, एक्टोडर्म आणि मिझोडर्म. तर ह्या एंडोडर्म, एक्टोडर्म, मिझोडर्म असलेल्या एम्ब्रिओला आपण गॅस्ट्रुला म्हणतो. तो गॅस्ट्रुला ब्लास्टुला पासून जर तयार होत असेल तर देन दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड एज गॅस्ट्रुलेशन. अँड दिस पर्टिक्युलर प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशन टेक्स प्लेस इन द युटरस. इट टेक्स प्लेस इन द युटरस. आता ह्या पर्टिक्युलर 3 लेयर्स आहे ना
एंडोडर्म आहे, एक्टोडर्म आहे, मिझोडर्म आहे, ह्या एकानंतर एक तयार होईल. पहिल्यांदा एंडोडर्म तयार होईल, नंतर एक्टोडर्म तयार होईल, नंतर मिझोडर्म तयार होईल. तर ह्या 3 लेयर्स तयार झाल्या की त्या एम्ब्रिओला काय म्हणतो आपण? गॅस्ट्रुला. म्हणून या पूर्ण प्रोसेसला काय म्हणतो आपण? गॅस्ट्रुलेशन. व्हॉट इज गॅस्ट्रुलेशन देन? द प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन ऑफ ब्लास्टुला इनटू 3 germ layered gastrula. It is called as gastrulation, and this particular gastrulation takes place in the uterus, where during this particular gastrulation there is rearrangement and reorganization of the cells of the blastula. या पर्टिक्युलर ब्लास्टुलाची जे सेल्स आहेत आता ते रिअरेंज होणार, रिऑर्गनाइज होणार, एक 3 germ layered एम्ब्रिओ तयार होणार, ज्याला आपण गॅस्ट्रुला म्हणणार. म्हणून या पूर्ण प्रोसेसला म्हणतो आपण गॅस्ट्रुलेशन. So the process of this particular gastrulation takes place with the help of 3 steps. पहिल्यांदा तयार होईल एंडोडर्म, मग तयार होईल एक्टोडर्म, नंतर तयार होईल मिझोडर्म. मग आता आपण पहिल्यांदा जो फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म, ऍक्च्युअली ही डायग्राम आपण याच्या पूर्वीच्या क्लिवेज ब्लास्टुलेशन मध्ये पाहिली. हा एम्ब्रिओ तयार झालाय, दॅट पर्टिक्युलर एम्ब्रिओ इट इज कॉल्ड एज ब्लास्टुला. ब्लास्टुला कशाला म्हटलं होतं आपण? इट इज अ एम्ब्रिओ विच इज फॉर्म्ड इन युटेरस. इट इज अ मल्टीसेल्युलर एम्ब्रिओ विच शोज द प्रेझेन्स ऑफ अ कॅव्हिटी. दॅट पर्टिक्युलर कॅव्हिटी इट इज कॉल्ड एज ब्लास्टोसील. म्हणजे एम्ब्रिओ shows the presence of a cavity which is called as blastocele. That particular embryo which is formed in uterus, it is called as a blastula. आता हा ब्लास्टुला जर असेल तर ह्या स्टेज नंतर या स्टेज मध्ये कन्वर्ट होईल, या स्टेज नंतर या स्टेज मध्ये कन्वर्ट होईल, या स्टेज नंतर या स्टेज मध्ये कन्वर्ट होईल. हा आहे फायनल एम्ब्रिओ ज्याला आपण गॅस्ट्रुला म्हणतो. मग आता पहिल्यांदा पहिल्या स्टेप मध्ये जायचं आहे आपल्याला, फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म. मग होईल काय? ऐका, the outermost cells of this particular blastula, which are smaller in size, they form the layer. That particular layer it is called as a trophoblast. The cells which are present within the trophoblast get arranged at one side. The cells larger are called as inner cell mass, or that is called as a central cell mass. या ब्लास्टुला मध्ये 2 टाइपचे सेल्स आहे, स्मॉलर सेल्स आहे, लार्जर सेल्स आहे. स्मॉलर सेल्स पेरिफरीला प्रेझेंट आहे, लार्जर सेल्स एका कुठल्या तरी एंडला प्रेझेंट आहे, साईडला प्रेझेंट आहे. हे जे लार्जर सेल्स आहे यांना आपण इनर सेल मास म्हणतो, नाही तर त्याला सेंट्रल सेल मास म्हणतो. जे स्मॉलर सेल्स आहे जे पेरिफरीला प्रेझेंट आहे त्यांना आपण ट्रोफोब्लास्ट म्हणतो. असा जर एम्ब्रिओ असेल तर दॅट पर्टिक्युलर एम्ब्रिओ इट इज कॉल्ड एज अ ब्लास्टुला. या ब्लास्टुलाचा हा जो एंड आहे याला म्हणतो आपण एम्ब्रिओनल एंड, आणि अपोजिट एंड असेल तर त्याला म्हणतो आपण ॲब एम्ब्रिओनल एंड. हा जो एंड आहे तो युटेरसच्या साईडला म्हणजे एंडोमेट्रियमच्या साईडला असतो, हा अपोजिट असतो. आता या ब्लास्टुलापासून आता पहिल्यांदा पहिल्या स्टेप मध्ये जायचं आहे आपल्याला, दॅट इज कॉल्ड एज अ फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म. आता होईल काय? आहे का, द सेल्स ऑफ द इनर सेल मास. एंडोडर्म तयार होण्यासाठी आता सेल्स आपण आउटर यूज नाही करणार, म्हणजे ट्रोफोब्लास्ट यूज नाही करणार, आपण आतले सेल्स यूज करणार. कोणते? इनर सेल्स मास. So cells of this particular inner cell mass during the formation of endoderm get differentiated into 2 types of cells. The cells of the inner cell mass of the blastula during the formation of endoderm get differentiated into 2 types of cells. They are the embryonic disc cells and the endodermal cells. Get differentiated into 2 types of cells. They are the embryonic disc cells and the endodermal cells. म्हणजे मी काय म्हटलं की बा हे जे इनर सेल मास आहे तिथले जे सेल्स आहे हे एंडोडर्म तयार होताना डिफरन्शिएट होईल. डिफरन्शिएट होताना 2 टाइपचे सेल्स दिसेल, द वन सेल्स ऑफ द एम्ब्रियोनिक डिस्क आणि सेल्स ऑफ द एंडोडर्म. म्हणून आता याच्या पुढे एंडोडर्म कशी तयार होईल ते बघा. द सेल्स ऑफ दिस पर्टिक्युलर इनर cell mass, some of the cells of the inner cell mass, they separate, they becomes flat, they divide and redivide and forms a layer. That particular layer it is called as endoderm. मी काय म्हटलं, या इनर सेल मास मधले जे काही सेल्स आहे की जे पर्टिक्युलर सेल जे आहे ते त्या इनर सेल मास पासून सेपरेट होईल, डिवाइड होईल, फ्लॅट होईल, एक लेयर तयार होईल. दॅट पर्टिक्युलर लेयर इट इज कॉल्ड एज एंडोडर्म. अँड दिस पर्टिक्युलर एंडोडर्म इट encloses the space or sac. That particular sac it is called as a yolk sac. This particular yolk sac later it develops into the gut. की ही yolk sac असेल तर पुढे जाऊन कशामध्ये कन्वर्ट होईल तर ती गट मध्ये कन्वर्ट होईल. ही आहे पहिली लेयर या पर्टिक्युलर एम्ब्रिओची. दॅट पर्टिक्युलर लेयर इट इज कॉल्ड एज एंडोडर्म. अँड
The remaining cells of this particular inner cell mass form the disc, and that particular disc it is called as the embryonic disc. That is called as embryonic disc. म्हणजे एंडोडर्म तयार होताना झालं काय, तर या इनर सेल मासच्या सेल्सला डिफरन्शिएट व्हावं लागलं दोन टाईपच्या सेल्समध्ये, एम्ब्रियॉनिक डिस्क सेल्स, एंडोडर्मल सेल्स. मग आता असे सेल्स जर डिफरन्शिएट होत असेल तर या इनर सेल मास मधले ते सेल्स सेपरेट व्हायला पाहिजे, कारण डिफरन्शिएट होत आहे. म्हणून सेपरेट होत असेल तर काही जे सेपरेटेड सेल्स आहे सेंटरकडे ते डिवाइड होईल, फ्लॅट होईल, त्यांच्यापासून एक लेअर तयार होईल, तिला काय म्हणतो आपण एंडोडर्म. तिच्या आतमध्ये स्पेस असेल, त्या एंडोडर्मच्या आतमध्ये ऍक्च्युली हा पर्टिक्युलर एम्ब्रिओ बॉल सारखा एम्ब्रिओ आहे. या पर्टिक्युलर एंडोडर्मच्या आतमध्ये पण स्पेस आहे. स्पेसला काय म्हणतो आपण योक सॅक, की जी योक सॅक पुन्हा पुढे कशामध्ये कन्वर्ट होईल की गटमध्ये. राहिलेले जे इनर सेल मासचे सेल्स आहेत ते एका डिस्कच्या फॉर्म मध्ये असेल, अँड दॅट पर्टिक्युलर डिस्क इट इज कॉल्ड एज एम्ब्रियॉनिक डिस्क. सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ गॅस्ट्रुला, दॅट इज कॉल्ड एज द फॉर्मेशन ऑफ एंडोडर्म. मग आता एक्टोडर्म कशी तयार होईल? सम ऑफ द सेल्स ऑफ द एम्ब्रियॉनिक डिस्क. आता इथे ही एम्ब्रियॉनिक डिस्क आहे, या एम्ब्रियॉनिक डिस्कचे काही सेल्स, सम ऑफ द सेल्स ऑफ द एम्ब्रियॉनिक डिस्क they again separate and they form the layer. So some of the cells of the embryonic disc, they separate, they divide and redivide, they become flat, their division is very rapid, they form the layer, that particular layer it is called as ectoderm. म्हणजे या एंडोडर्मल डिस्क मधले काही सेल्स असेल तर ते सेपरेट झाले, डिवाइड झाले, फ्लॅट झाले, एक लेयर तयार झाली, दॅट पर्टिक्युलर लेयर इट इज कॉल्ड एज ectoderm, and that particular ectoderm later it encloses the space or cavity, that particular cavity it is called as amniotic cavity in which the fetus float. की ते जे फिटस आहे या पर्टिक्युलर कॅव्हिटी मध्ये फ्लोट होणार, दॅट पर्टिक्युलर फ्लुइड विच इज प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर amniotic cavity it is called as amniotic fluid. So this is the layer, that layer it is called as ectoderm which encloses the cavity, that cavity it is called as amniotic cavity. Thus the ectoderm and amniotic cavity together it is called as amnion. टुगेदर इट इज कॉल्ड एज एम्नियॉन. म्हणजे इनडायरेक्टली पहा, पहिले कुठली लेअर तयार झाली एंडोडर्म, आता कुठली तयार झाली एक्टोडर्म. आता बघा काय म्हटलं की इथे आपण असं एक्टोडर्म तयार होताना असं म्हटलं की सम ऑफ द सेल्स ऑफ द एम्ब्रियॉनिक डिस्क, म्हणजे याचा अर्थ एम्ब्रियॉनिक डिस्क मधले काही सेल्स आपल्याकडे आता शिल्लक आहे, हे आहे. म्हणजे इनडायरेक्टली या इनर सेल मास पासून काही सेल्स पासून एंडोडर्म तयार झाली, काही सेल्स पासून एक्टोडर्म तयार झाली, तर काही सेल्स आता तयार करेल दुसरी लेअर, तिसरी लेअर, दॅट लेअर इट इज कॉल्ड एज मिझोडर्म. आता हे सेल्स आहे, दिस सेल्स आर कॉल्ड एज द रिमेनिंग सेल्स ऑफ द एम्ब्रियॉनिक डिस्क. आता पहा थर्ड लेअर कशी तयार होईल, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ द मिझोडर्म. रिमेनिंग लेअर ऑफ दिस पर्टिक्युलर embryonic disc now form the third layer, that particular third layer it is called as mesoderm. मग आता काय होईल की ही एंडोडर्म तयार झाली, ही एक्टोडर्म तयार झाली. आता हे सेल्स फॉर एक्झाम्पल त्या इनर सेल मास पैकी शिल्लक आहे, बाकी आहे, त्या पर्टिक्युलर सेल पासून नवीन एक लेअर तयार होईल, थर्ड तयार होईल, दॅट थर्ड लेअर इट इज कॉल्ड एज mesoderm. So remaining cells of the inner cell mass form the third layer, that particular third layer it is called as a mesoderm, that is called as mesoderm. But this particular mesoderm which is of this particular embryo which is called as gastrula, it is differentiated into two layers. The layer of mesoderm present around this particular endoderm it is called as a splanchnic mesoderm. It is called as a splanchnic mesoderm, and the layer of the cells which form the layer around this particular ectoderm it is called as a somatic mesoderm. म्हणजे ही जी असेल हिला काय म्हणू आपण स्प्लॅंकनिक मिझोडर्म, ही जी असेल हिला काय म्हणतो आपण सोमॅटिक मिझोडर्म. म्हणजे दोन्ही मिळून काय झाली ती मिझोडर्म. बट इन बिटवीन दिस पर्टिक्युलर स्प्लॅंकनिक मिझोडर्म अँड सोमॅटिक मिझोडर्म देर इज प्रेझेन्स ऑफ अ स्पेस, दॅट पर्टिक्युलर स्पेस इट इज कॉल्ड एज अ सिलोम. That space it is called as a coelom. So finally there is formation of three germ layers. The three germ layers are endoderm, ectoderm and the mesoderm. And the three germ layered embryo together it is called as gastrula. The process of formation of this particular gastrula it is called as gastrulation. That is called as gastrulation. But when this particular gastrula is formed, during this particular gastrulation, endoderm, ectoderm and mesoderm they are formed simultaneously. The outer cells
of this particular blastula, which are called as a trophoblast, or layer it is called as a trophoblast, that develops into the another layer, and that particular layer it is called as the chorion. This particular chorion get attached, or it is attached to the wall of the uterus, obtain nutrition from the uterus, and that forms the cord that is called as umbilical cord, or that is called as the body stalk. That is called as बॉडी स्टॉक. मी काय म्हटलं की एंडोडर्म तयार झालेली आहे, एक्टोडर्म तयार झालेली आहे, मिझोडर्म तयार झालेली आहे, पण ही जी बाहेरची लेअर आहे, आपण फक्त सेल्स हा गॅस्ट्रुला तयार होताना फक्त आतले यूज केले, त्याला काय म्हटलं आपण इनर सेल मास. मग या बाहेरच्या सेल्सचं काय होईल, कोणत्या सेल्सचं, ट्रोफोब्लास्टचं. तर हे जे ट्रोफोब्लास्टचे सेल्स आहे हे डिवाइड होईल, रिडिवाइड होईल, एक लेअर तयार होईल, दॅट पर्टिक्युलर लेअर इट इज कॉल्ड एज द कोरियॉन, आणि हा कोरियॉन आता त्या युटेरस पासून न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करेल. इथून तयार होईल एक कॉर्ड, दॅट कॉर्ड इट इज कॉल्ड एज अम्बिलिकल कॉर्ड. इथून तयार होईल फॉर एक्झाम्पल एक टिश्यू, दॅट टिश्यू इट इज कॉल्ड एज द प्लासेंटा, that is called as placenta. So this particular embryo gastrula, it shows the presence of three embryonic layers. The three embryonic layers are endoderm, ectoderm and mesoderm, as well as it shows the presence of three extra embryonic layers also. The extra embryonic layers are chorion, amnion and yolk sac. The extra embryonic membranes are chorion, amnion and the yolk sac. The embryonic membranes are endoderm, ectoderm and the mesoderm. So this is the three germ layered embryo. This particular embryo, it shows the presence of three germ layers. They are the endoderm, ectoderm and the mesoderm. Such particular three germ layered embryo, it is called as a gastrula. This particular gastrula, or three germ layers of this particular gastrula, later develops the various organs of the body. That particular process of development of various organs of the body from this particular gastrula, it is the third step of embryonic development, and that is called as organogenesis. That is called as organogenesis. की हा पर्टिक्युलर एम्ब्रियो आता गॅस्ट्रुला म्हणून तयार झालेला असेल तर या पर्टिक्युलर एम्ब्रियोला तीन लेयर्स आहे, एंडोडर्म आहे, एक्टोडर्म आहे आणि मिझोडर्म. आता या तीन लेयर्स पासून बॉडीचे ऑर्गन्स तयार होईल, आणि त्या पर्टिक्युलर प्रोसेसला काय म्हणतात, ऑर्गॅनोजेनेसिस. आता आपण थर्ड पार्टला जाऊ, दॅट इज कॉल्ड एज ऑर्गॅनोजेनेसिस, की जो थर्ड पार्ट कशाचा पार्ट राहील, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. नाउ द थर्ड स्टेप ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट इज ऑर्गॅनोजेनेसिस. आपण एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये आहे. एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमधली पहिली स्टेप होती क्लिवेज, दुसरी स्टेप होती गॅस्ट्रुलेशन, आणि थर्ड स्टेप आहे आता ऑर्गॅनोजेनेसिस. क्लिवेजमध्ये काय झालं होतं की झायगोट हा ब्लास्टुलामध्ये कन्वर्ट झाला. गॅस्ट्रुलेशनमध्ये काय झालं, ब्लास्टुला हा थ्री जर्म लेअर्ड एम्ब्रियो ज्याला गॅस्ट्रुला म्हणतो आपण त्याच्यामध्ये कन्वर्ट झाला. आता ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये जो गॅस्ट्रुला आहे ज्याच्याकडे थ्री लेयर्स आहे, जर्म लेयर्स आहे, एक्टोडर्म, मिझोडर्म, एंडोडर्म, त्याच्यापासून आता बॉडीचे पूर्ण ऑर्गन्स तयार होईल. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज ऑर्गॅनोजेनेसिस. सो द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ various organs of the body from specific germ layers of gastrula, it is called as organogenesis, and this particular organogenesis again it takes place in the uterus. आता आपल्याला इथे काय ऑब्झर्व करायचं आहे की एंडोडर्म पासून कोणते ऑर्गन्स तयार होतात, एक्टोडर्म पासून कोणते ऑर्गन्स तयार होतात आणि मिझोडर्म पासून कोणते ऑर्गन्स तयार होतात, त्याचे डेरिव्हेटिव्हज पाहिजे, फेट्स म्हणतात त्याला. So this is the part that is called as organogenesis, the process of formation of specific organs from specific embryonic membranes of gastrula. It is called as organogenesis. The three germ layers of gastrula develop further and form the young one. की आता या पर्टिक्युलर ऑर्गॅनोजेनेसिस मध्ये त्या गॅस्ट्रुला पासून फुल यंग वन तयार होईल. ड्युरिंग दिस थ्री जर्म लेयर्स गिव्स राईज टू, की आता या पर्टिक्युलर ऑर्गॅनोजेनेसिस मध्ये आता तीन जर्म लेयर्स पासून कोणते कोणते ऑर्गन्स तयार होतात ते ऑब्झर्व करा. आता द फर्स्ट लेअर इट इज कॉल्ड एज एक्टोडर्म. पहा एक्टोडर्म पासून काय काय तयार होणार. एक्टोडर्म गिव्स राईज टू एपिडर्मिस ऑफ द स्किन, hairs, nails, sweat glands, lacrimal glands, sebaceous glands, cornea of the eye, lens of the eye, retina of the eye, conjunctiva part of the eye, nasal epithelium of nose, enamel of the teeth, internal and external ear, external आणि internal पण ear, foregut म्हणजे upper gut, हाइंड गट म्हणजे लोअर गट,
ॲड्रिनल मेडुला, ॲड्रिनल ग्लँड आहे, त्या ॲड्रिनल ग्लँडमध्ये दोन पार्ट असतात, ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि ॲड्रिनल मेडुला. ॲड्रिनल कॉर्टेक्स हा 90% पार्ट असतो, ॲड्रिनल मेडुला हा 10% पार्ट असतो. तो 10% पार्ट म्हणजे ॲड्रिनल मेडुला, पूर्ण ॲड्रिनल ग्लँड नाही. अँटेरियर अँड पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड, पिट्युटरी ग्लँडमधला अँटेरियर पण पार्ट आणि पोस्टेरियर पण पार्ट. पिनियल ग्लँड अँड एंटायर नर्वस सिस्टम. So these are the various organs of the body. They are derived from the layer, that particular layer of the gastrula, that is called as ectoderm. The second layer, it is called as mesoderm. आता बघा की mesoderm पासून कोणते कोणते ऑर्गन्स तयार होतात. ऑल टाइप्स ऑफ मसल्स, माझ्या बॉडी मधल्या पूर्ण मसल्स या लेअर पासून तयार होईल. दॅट पर्टिक्युलर लेअर इट इज कॉल्ड एज मिझोडर्म, एक्सेप्ट मसल्स ऑफ द आयरिस अँड सिलियरी मसल्स. की आय मधल्या आयरिसच्या मसल्स आणि सिलियरी मसल्स ह्या कशापासून तयार होतात, तर एक्टोडर्म पासून, त्या मिझोडर्म पासून तयार होत नाही. म्हणजे मिनिंग काय की माझ्या बॉडी मधल्या सगळ्या मसल्स मिझोडर्म पासून तयार होतात, फक्त आय मधल्या ज्या दोन मसल्स आहेत, आयरिसच्या मसल्स आणि सिलियरी बॉडीच्या मसल्स, त्या मिझोडर्म पासून तयार होत नाही. त्या कोणापासून तयार होतात, एक्टोडर्म. पुढे कनेक्टिव्ह टिश्यू, तो पण मिझोडर्म पासून. डर्मिस ऑफ द स्किन, स्किन मधली खालची लेअर, वरची लेअर इपिडर्मिस, सेकंड लेअर डर्मिस. ॲड्रिनल कॉर्टेक्स, मग अशी बोललो मी ॲड्रिनल मेडुला, तर त्या ॲड्रिनल ग्लँड मधला जो आउटर पार्ट आहे, जो 90% पार्ट आहे, त्याला म्हणतो आपण ॲड्रिनल कॉर्टेक्स, तो या मिझोडर्म पासून तयार होईल. हार्ट, ब्लड, ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक वेसल्स, मिडल इयर, एक्सटर्नल इयर, इंटरनल इयर फ्रॉम एक्टोडर्म आणि मिडल इयर फ्रॉम मिझोडर्म. डेंटाईन ऑफ टीथ, युरिनरी आणि रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स, युरिनरी सिस्टीम आहे, एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणतो आपण त्याला, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, इथल्या सगळ्या डक्ट्स. नंतर गोनाड्स, गोनाड्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, टेस्टिस आणि ओव्हरी. किडनीज, स्क्लेरा अँड कोरॉइड ऑफ द आय, स्क्लेरा आणि कोरॉइड हे पण आयचे पार्ट आहेत, ते पण कशापासून तयार होईल, तर मिझोडर्म. सो these are the various organs, they are derived from this particular layer. That particular layer it is called as mesoderm, and the third layer of that particular gastrula it is called as endoderm, and that particular endoderm gives rise to the various organs of the body. The various organs are epithelium of the midgut, midgut असेल तर त्याचं epithelium. ग्लँड्स ऑफ द स्टमक अँड द इंटेस्टाईन, स्टमक आणि इंटेस्टाईन मधल्या ज्या ग्लँड्स आहेत त्या पण या एंडोडर्म पासून तयार होईल. टंग, एंडोडर्म पासून. टॉन्सिल्स, लंग्स, ट्रकिया म्हणजे विंड पाईप, नंतर ब्रॉन्काय, लॅरिंग्स म्हणजे साऊंड बॉक्स, युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर, वजायना, लिव्हर, पँक्रियास, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, नंतर थायमस ग्लँड, नंतर इस्टॅचियन ट्यूब, इपिथेलियम ऑफ युरेथ्रा, युरेथ्राचं इपिथेलियम आतमधली लायनिंग, लायनिंग ऑफ द मिडल इयर, मिडल इयरचं आतमधलं जे लायनिंग आहे ते पण त्या कोणत्या लेअर पासून तयार होईल, तर दॅट इज कॉल्ड एज एंडोडर्म. सो these are the various derivatives or various organs of this particular body. They are derived from this particular three germ layers of the embryo. That embryo it is called as gastrula. The three germ layers are ectoderm, mesoderm and endoderm. So the process of formation of various organs of the body from three germ layers of the gastrula or embryo, that is called as the organogenesis. So this is the part that is called as the embryonic development. So series of changes in which the zygote is converted into multicellular embryo or adult embryo, that is called as young one. It is called as embryonic development, and the branch of the biology which deals with the study of these particular changes or embryonic development, it is called as embryology. म्हणजे या embryonic development मध्ये आपण काय शिकलो की झायगोट पासून पूर्ण बॉडी त्या युटेरस मध्ये कशी तयार होते, याला काय म्हणतो आपण, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. आणि ही जर स्टडी केल्या जात असेल तर दॅट पर्टिक्युलर स्टडी इट इज कॉल्ड एज एम्ब्रियोलॉजी, दॅट इज कॉल्ड एज एम्ब्रियोलॉजी.